नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच विषयी BK शिवानी दीदी यांनी अतिशय सुंदर विचार मांडलेत. तेच ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. दुवा देऊन असंभवला संभव करायचं आहे. विश्वाच्या एका नियमाला कायम लक्षात ठेवायचं की आपण जे विचार करू ना ते प्रत्यक्षात घडतं. आपले विचारसुद्धा सिद्ध होतात. विश्वाचा नियम असा आहे की जे आपल्याला घडायला हवं आहे ते आधी आपण आपल्या मनःचक्षूसमोर बघणं, म्हणजे मनामध्ये व्हिज्युअलाइज करणं. जेव्हा आपण ते आपल्या कल्पनेत बघू ना तेव्हा ते बाह्य जगात प्रत्यक्षात घडेल. आपल्या विचारांनी सृष्टी बनते. सृष्टीनं आपले विचार घडत नाहीत. मुलं अभ्यास करत नाहीत ही सृष्टी आहे, पण तसाच विचार केला ना तर मग ती अजूनच अभ्यास करणार नाहीत. प्रत्येक विचाराला कंपनं असतात, म्हणजे व्हायब्रेशन्स असतात, आणि मग ती तिथपर्यंत पोचतात. जे घडायला हवं आहे ते आधी कल्पनेत बघूयात. मग ती आपली एखादी सवय बदलण्याबद्दल असेल, किंवा मग आपल्या आरोग्याबद्दल असेल, किंवा मग आपल्या नातेसंबंधांबद्दल असेल. कुणाबरोबर नातं ठीक नसेल, कळत नसेल की ते आपल्यावर असं का वागतायत, तर त्यांना डोळ्यासमोर आणून म्हणूयात की आपलं नातं मजबूत आहे. मी तुमचा स्वीकार करते, तुम्ही माझा स्वीकार करता. आपला प्रत्येक शब्द स्नेह आणि सन्मानानं भरलेला आहे. आपलं नातं खूप मजबूत आहे. असा विचार करत राहणं, स्वतःशी बोलत राहणं आणि काही दिवसात त्यांना बदललेलं बघणं, हे फक्त आणि फक्त मनाची शक्ती आहे. हा कुठला चमत्कार नाही. त्यामुळे श्रोते हो, मनाच्या या शक्तीला जाणूया. निसर्गानं आकर्षणाचा सिद्धांत आपल्या मनाला बहाल केला आहे आणि आपल्या मनाची शक्ती वाढवली आहे. तेव्हा आपली ही मनःशक्ती आपण सकारात्मकतेनं वापरूया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.